राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना 2 किंवा 3 मुलांपेक्षा कमी मुले झालीत तर समाजाचे अस्तित्व टिकणार नाही असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत असून यावर MIM पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओवैसींनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. आधुनिक लोकसंख्या शास्त्र असं सांगतं की लोकसंख्या वृद्धी दर 2.1 पेक्षा कमी झाला की कोणतं संकट आलं नाही तर तो समाज नष्ट होतो. अनेक भाषा समाज असे नष्ट झाले असल्याचे मोहन भागवत म्हणाले होते. मोहन भागवत काय म्हणाले? नागपूर येथील BRA मुंडले शाळेच्या सभागृहात रविवारी कठाळे कुल संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की जनसंख्या कमी होते हा चिंतेचा विषय आहे. कारण आधुनिक लोकसंख्या शास्त्र सांगतं 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो. कोणी त्याला मारेल असं नाही, त्याला काही संकट नसलं तरी तो नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा समाज असे नष्ट झाले, त्यामुळे 2.1च्या खाली येता कामा नये. आपल्या देशाची जनसंख्या नीती जेव्हा ठरली त्याच्यातही 2.1च्या खाली नसावे असे सांगण्यात आले. पण 0.1 तर माणूस जन्मत नाही, म्हणजे 2 पेक्षा जास्त पाहिजे किंवा कमीत कमी 3 पाहिजे असं शास्त्र सांगतं, असं मोहन भागवत म्हणाले. असुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. भागवतांच्या या विधानानंतर असुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. ओवैसी म्हणाले की त्यांनी नरेंद्र मोदींना शिकवायची गरज नाही. जे लोकसभा निवडणुकीत म्हणाले होते की मुस्लिम महिला जास्त मुले जन्माला घालतात, पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले की हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून त्या महिलांना दिले जाईल ज्या जास्त मुले जन्माला घालतात. आता मोहन भागवत म्हणत आहेत की जास्त मुले जन्माला घाला. RSS वाल्यांनी लग्न करायला सुरुवात केली पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही आम्हाला शिव्या देता. झारखंडमध्ये म्हणाले की मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.